नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। रनाळ येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेची दुरावस्था, वर्गखोलीच्या भिंतींना तडे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न। नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या एका वर्गखोलीच्या भिंतींना मोठे तडे पडल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। पावसाळ्यात भिंतींमध्ये ओलावा वाढत असल्याने वर्गखोलीला धोका निर्माण होण्याची शक्यता असून एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे। रनाळे येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत 2 वर्गखोल्या आहेत। त्यापैकी एका वर्गखोलीच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे गेले। धोकादायक परिस्थितीत असतानाही याच वर्गखोलीत विद्यार्थी बसून शिक्षण घेत असल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त होतीये। विशेषतः पावसाळ्यात भिंतींना ओलावा वाढल्याने तडे अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे। वर्गखोल्यांची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी शाळा प्रशासनाने गेल्या 2 वर्षांपासून नंदुरबार पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी तसेच रनाळे ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा केलाय। मात्र अद्याप प्रत्यक्ष दुरुस्तीचं काम सुरू झालेले नसल्याने पालक व ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे। विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जातोय। एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच संबंधित विभागाने शाळेच्या धोकादायक वर्गखोलींची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेणं गरजेचं आहे। जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद शिक्षण विभाग तसेच पंचायत समिती प्रशासनानं या गंभीर बाबींची तातडीने दखल घेऊन वर्गखोलीची पाहणी करावी, आवश्यक निधी उपलब्ध करून दुरुस्तीचं कामे तात्काळ पूर्ण करावी अशी मागणी रनाळी ग्रामस्थ, पालकवर्ग आणि नागरिकांकडून होत आहे। प्रकाशा प्रतिनिधी अनिल गुरव यांचा रिपोर्ट।